हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 29वी कथा आपण पाहतोय. वृंदावन येथील श्री रामकृष्णदास बाबाजी यांची ही कथा आहे. ह्यातील भाग 1 आपण ऐकलाय. आता आपण दुसरा भाग ऐकू. रामप्रताप आणि साक्षात गोविंद यांच्या एकत्र खेळण्याचा आनंदमय उत्सव सुरू झालेला होता. प्रत्यक्ष भगवंताशी खेळण्याचं भाग्य या छोट्या रामप्रतापला या नकळत्या वयात मिळालेलं होतं. भक्ती म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, हेही न कळणाऱ्या वयात तो होता. गोविंदजीच्या बरोबर खेळताना त्याचा स्पर्श होणं अगदी सहजच होतं. कधी कधी गोविंदजीच्या गळ्यात हात घालून तो इकडून तिकडे रमत असे. बऱ्याच वेळेला आता हे गोस्वामींचे 2 मुलगे खेळायला नसत आणि गोविंदजी आणि रामप्रताप हे दोघे खेळत असत. गोविंदजीच्या स्फूर्तीमध्ये कधी कधी या बालकाला इतका उन्माद चढत असे की तो घरी सुद्धा एकांतात तासनतास एकटाच बसून राही त्या तंद्रीमध्ये. दिवसभर कधी एकदा ह्या प्रांगणात खेळायला जातो असं त्याला होत असे. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या आईला आणि त्याच्या काकूला फार काळजी वाटू लागली. घरातला हा एकुलता एक कुलदीपक छोटासा मुलगा हा असा काय बसतो, ह्याला वेड तर लागलं नाही ना, असं काकूला वाटू लागलं. म्हणून हनुमंताच्या देवळामध्ये, जे घराच्या जवळच होतं, त्या मंदिरामध्ये हनुमंताच्या चरणाशी धरणं धरून ही काकू तासनतास हनुमंताची प्रार्थना करीत राहू लागली. असे बरेच दिवस गेले आणि मग एक दिवस अशीच प्रार्थना करत असता काकूचे ध्यान लागलं आणि ध्यानामध्ये हनुमंतांनी आदेश दिला की बाई, चिंता करू नको. मुलाला वेड लागलेलं नाही, तो वेडा नाही आहे. तो तर भगवंताचा नित्य लीला सहचर, नित्य परिकर आहे. मुलाला वेड लागलेलं नाही, हेच आसेचे शब्द काकूंनी धरून ठेवले आणि मग ह्या दोघी जावांची चिंता दूर झाली. इकडे रामप्रताप आणि गोविंदजी यांचं खेळणं एकत्र हे चालूच होतं. एक दिवस रामप्रताप हा दुसऱ्या एका ठिकाणी पतंग उडवत होता. त्याचा पतंग कुणीतरी काटला आणि तो पतंग गोत्या खात खाली पडला. हे बघितल्यावरती जमिनीवरती लोळण घेऊन रामप्रताप रडू लागला. त्याच वेळेला कसे कुणास ठाऊक कुठून तरी गोविंदजी धावत धावत आले आणि त्याला, रामप्रतापला उठवून त्याचे अश्रू त्यांनी पुसले आणि त्याला खूपसा मांजा आणि बरेचसे सुंदरसे पतंग देऊन ते घाईघाईने निघून गेले. रामप्रताप अतिशय खुश झाला आणि ते सगळे पतंग आणि मांजा घेऊन घरी आला. आईने इतके सगळे पतंग आणि एवढा मांजा बघून त्याला विचारलं, अरे, हे कुठून आणलंस रे? तेव्हा हसत हसत अगदी सहजपणाने रामप्रतापने उत्तर दिलं, गोविंदांनी दिलं हे मला सगळं. परंतु त्याची अवस्था आणि त्याची योग्यता न कळलेल्या त्या भोळ्या भाबड्या आईच्या मनात शंका आली. तिला वाटलं की हा बहुतेक गोविंदजीच्या देवळातल्या थाळीतून पैसे घेतो चोरून आणि त्यातनंच त्यांनी हे पतंग आणि दोर आणलेला आहे. तिने या रामप्रतापला 2 धपाटे घातले आणि ती खूप रागावली आणि मग आता तिने सरळ मंदिरामध्ये जाऊन खेळण्याची रामप्रतापला मनाईच केली. उद्या कदाचित जर असं
कुणाच्या लक्षात आलं तर आपल्या घराण्याचं आपलं नाव जाईल याची तिला भीती वाटत होती. आईने जाऊ नको म्हणून सांगितल्यावरती हा बालक घराच्याच अंगणामध्ये कसा तरी खेळू लागला. ह्याचं आता काय करावं हा विचार करत त्याला आईने शिक्षणामध्ये अडकवून टाकलं. मूळताच मेधावी आणि एकाग्रचित्त होणारा असा हा रामप्रताप आता शाळेला जाऊन शिकू लागला. विद्याध्ययनामध्ये सुद्धा त्याला चांगलीच गती लाभली आणि पाहता पाहता केवळ 10-11 वर्षाच्या अवस्थेपर्यंतच त्याने पाणिनीची सूत्रे, सारस्वत व्याकरण आणि अमरकोश हे कंठस्थ केले. तसेच उर्दू आणि बंगला भाषासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकून घेतली. 11व्या वर्षी आईने त्याची मुंज केली. त्याला मुंजीमध्ये मंत्र दिला तो छोटेलाल राजपुरोहित यांनी. या छोटेलाल राजपुरोहितांनी त्याला यथाविधी संध्या शिकवून मग गायत्री मंत्राचं पुरश्चरण करण्याचा आदेश दिला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे यथारीती आणि यथाविधी रामप्रताप याने गायत्री पुरश्चरण केलं आणि साक्षात गायत्रीचं त्यांना दर्शन झालं. त्या दर्शनामध्ये गायत्री मातेने वृंदावन येथे जाऊन साधना करण्याचा रामप्रतापला आदेश दिला आणि ती अंतर्धान झाली. तेव्हापासून आपण वृंदावन इथं गेलं पाहिजे ह्याचा ध्यास रामप्रताप यांना लागला. त्यांनी बऱ्याच वेळेला घरातून निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आई आणि राज्यसरकार यांच्या कडक निगराणीमुळे त्याचा हा बेत वारंवार फसत असे. या सगळ्या प्रयत्नाच्याच वेळामध्ये त्यांचा जयपूर येथील श्री नृसिंहदासजी यांच्याशी परिचय झाला. आता आपण प्रथम नृसिंहदासजी यांच्याबद्दल माहिती करून घेऊ. म्हणजे त्यांच्या सत्संगाचा यांच्यावरती कसा परिणाम झाला ह्याचं कारण आपल्याला कळेल. नृसिंहदासजी हे एक तेलंग देशीय ब्राह्मण होते. ते षड्दर्शनाचार्य होते आणि सामवेद गायन आणि वीणावादनामध्ये अत्यंत सुनिपुण होते. त्यांचा आवाज एखाद्या गंधर्वाप्रमाणे मधुर होता. श्री गीत गोविंद आणि श्री कृष्ण कर्णामृत इत्यादींच्या गायनामध्ये ते भावाविष्ट होऊन मुग्ध होऊन जात असत. त्यांना कशाचं भान राहत नसे. त्यांचं सुस्वर गायन सर्वांना मोहित करत असे. एक दिवस श्री गोविंदजी यांनी स्वतः स्वप्नामध्ये येऊन त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की मी तुझ्या मुखातून सामवेद गान ऐकू इच्छितो, परंतु त्याच्या आधी तुला वृंदावन येथे जाऊन श्री नित्यानंद दास बाबाजी यांच्याकडनं शिष्यत्व घेतलं पाहिजे. स्वप्नामधील आदेशाप्रमाणे श्री नृसिंहदासजी हे संसार सोडून वृंदावन येथे निघून गेले. तेथे सिद्ध बाबांकडून त्यांनी दीक्षा आणि वेश ग्रहण केला. नंतर ते पुन्हा जयपूरला आले. जयपूर येथे गोविंदजींच्या समोर त्यांचं सामवेद गायन झालं. त्यावेळेला त्यांचं सामवेद गायन आणि वीणावादन ऐकून जयपूरचे अधिपती श्री रामसिंह आणि त्या मंदिराचे गोस्वामी श्री किशोरी मोहन गोस्वामी हे मंत्रमुग्ध झाले. त्यांना हे ब्राह्मण अतिशय आवडले आणि अत्यंत आग्रहाने त्यांनी त्या दोघांनी यांना जयपूर येथेच ठेवून घेतलं. ही होती नृसिंहदासजी यांची पूर्वपीठिका. अशा प्रकारच्या श्रेष्ठ गायक भक्ताचा सहवास
आता या रामप्रतापला लाभलेला होता आणि तो त्यांच्याशी शिकतही असे, त्यांच्याकडून त्यांना शंकाही विचारत असे आणि त्यांच्या सत्संगामध्ये रमत असे. तिथे जायला आईची काहीच अडकाठी नव्हती. असं करता करता आता रामप्रताप 13 वर्षाचे झाले आणि त्यांना कसं तरी करून वृंदावनामध्ये निघून जाण्यात सफलता मिळाली. वृंदावन येथे जाऊन श्री गोविंददेव मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्याजवळच असलेल्या गोविंदजी गोस्वामी यांच्या आश्रमामध्ये ते आता राहू लागले. तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांची अभ्यास करण्याची आणि शास्त्र शिकण्याची आवड कायम राहिली. वेगळ्या वेगळ्या लोकांच्याकडून त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं. रंगजीच्या मंदिरामधील श्री सुदर्शन शास्त्री यांच्याकडून ते न्यायशास्त्र शिकले. करवली कुंज येथे श्री नृसिंहदासजी यांच्याकडून त्यांनी श्रीमद भागवताचं शिक्षण घेतलं. अर्थात जयपूरमधले श्री नृसिंहदासजी आणि हे नृसिंहदासजी हे वेगळे आहेत, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच. श्री गोपाल गोस्वामीजी यांच्याकडून हरिभक्तिविलास आणि श्री नीलमणी गोस्वामीजी यांच्याकडून षटसंदर्भादी भक्तिग्रंथांचं त्यांनी अध्ययन घेतलं. षटसंदर्भाचं अध्ययन करताना ते नेहमी गोपेश्वर महादेव या महादेवाच्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष महादेवालाच 50 अध्यायी श्रीमद भागवत ऐकवत असत. अशा प्रकारे त्यांची साधना तिथे चालू होती. या साधनेच्या काळामध्ये ते जेव्हापासून घरातून निघून गेले त्यानंतर अर्थातच त्यांची आई आणि रामसिंह महाराज यांनी त्यांचा ठावा ठिकाणा शोधून काढला. परंतु त्यांचं अध्ययन पाहून त्यांना वृंदावन येथे राहण्याची दोघांनीही परवानगी दिली. आत्तापर्यंत आईच्या लक्षात आलेलं होतं की आपला मुलगा कसा आहे आणि तो संसारामध्ये रमणार नाही, हे तिच्या पूर्णपणे लक्षात आल्यामुळं त्याच्या भगवत भक्तीच्या आड न येण्याचा एक प्रकारचा थोडासा निर्णय तिने घेतलेला होता. परंतु ती आई होती, त्यामुळे तिला आपल्या मुलाची आठवण येणं साहजिकच होतं. म्हणून मध्ये मध्ये ती आपल्या ह्या मुलाला जयपूरला येऊन घरी राहण्याचा आग्रह करत असे. असं जेव्हा आई बोलवत असे तेव्हा रामप्रताप इथे जयपूरला आपल्या घरी जाऊन राहत आणि तिथे श्री नृसिंहदासजी यांच्याबरोबर सत्संग करत. या सत्संगाचा त्यांच्यावरती खूप प्रभाव पडला. नृसिंहदासजी यांच्याकडून श्री नित्यानंददास बाबाजींच्या बद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं आणि त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये श्री नित्यानंददास बाबाजींच्या बद्दल विशेष प्रीती निर्माण झालेली होती. आपलं अध्ययन समाप्त झाल्यावरती श्री नित्यानंददास बाबाजी यांच्याकडूनच त्यांनी दीक्षा आणि वेश ग्रहण केला. संन्यासी वेशाचं नाम झालं श्री रामकृष्णदास. आता श्री रामकृष्णदास यांचा वृंदावनामध्येही बराच काळ जात असे. त्यांचं असाधारण पांडित्य पाहून लोक त्यांना उत्स्फूर्तपणे पंडित बाबा असं म्हणून संबोधू लागले. पुढे गुरुदेवांच्या आज्ञेने त्यांनी गोवर्धन येथे जाऊन सिद्ध श्री कृष्णदास बाबाजी यांच्याकडून स्मरण मनन संबंधी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर बरसाने येथे राहून ते भजन भक्तीची साधना करू लागले. पुढे बरसाना येथेच प्रसिद्ध कीर्तनीय श्री चरणदास बाबाजी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांचं कीर्तन ऐकून रामप्रताप म्हणजेच आपले रामकृष्णदास बाबाजी हे प्रभावित झाले. त्यांच्याकडून
रामकृष्णदास बाबाजी बडी ताल या पद्धतीचं बिहागडा कीर्तन शिकू लागले. कीर्तन शिकण्यामध्ये त्यांना इतकी आवड आणि आवेश निर्माण झाला, की त्यामुळं भजनामधील आवेश आणि भजनाची साधना ही कमी होऊ लागली. त्यांचे गुरुदेव श्री नित्यानंददास बाबाजी यांच्या कानावरती जेव्हा हे गेलं, तेव्हा त्यांनी रामकृष्णदास यांना बोलावून घेतलं आणि कीर्तन बंद करून भजनामच्या पद्धतीनेच उपासना करण्याचा आदेश दिला. परंतु खूप प्रयत्न करूनही भजनामध्ये पूर्वीप्रमाणे रामकृष्णदास बाबाजींचं मन लागेना. तेव्हा ते आपल्या गुरुदेवांच्या चरणी गेले आणि त्यांना विनंती केली की ह्याच्यावर उपाय सुचवावा. तेव्हा गुरुदेवांनी आज्ञा केली की उद्धव कॅरी नावाचा जो भाग आहे, तिथे जे परमेश्वराचं रत्नसिंहासन आहे, त्याच्या समोरच्या अंगणामध्ये डाव्या बाजूला एक कदंबाचा सिद्ध वृक्ष आहे. त्याच्या खाली आसन घालून 17 दिवस बसून अष्टाद अष्टादशाक्षर मंत्राचं पुरश्चरण रामकृष्ण यांनी करावं. रामकृष्ण दास बाबाजी त्याप्रमाणे 17 दिवसाच्या उपासनेला बसले. पहिले 3 दिवस त्यांनी फक्त दूध घेतलं. त्याच्यानंतरच्या 12 दिवस त्यांनी फक्त जलग्रहण केलं आणि नंतरचे शेवटचे 2 दिवस त्यांनी अक्षरशः पाण्याचा थेंबही घेतला नाही आणि लय विक्षेपरहित मनाने त्यांनी अखंड मंत्राचा जप केला आणि 17व्या दिवशी त्यांना साक्षात श्री राधाकृष्ण यांचं दिव्य दर्शन झालं. ह्या दिव्य दर्शनाचं वर्णन आणि त्याच्यानंतर राधाकृष्णांनी त्यांना दिलेला आदेश याविषयी आपण पुढील भागात जाणून घेऊ. हरिओम.